अलीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत। तुम्ही दिल्लीला होतात तेव्हा। अध्यक्ष महोदय, इथे गृह राज्यमंत्री आहेत। मागच्या 15 दिवसामध्ये माझ्या एका ब्रह्मपुरी शहरातून 6 अल्पवयीन मुली लापता झाल्या। 15 दिवसामध्ये या 10वी आणि 12वी शिकणाऱ्या मुली आहेत। अध्यक्ष महोदय, आपण संपूर्ण मी त्या कायदा सुव्यवस्थेवर बोलेल त्यावेळेस संपूर्ण आकडेवारी देईल, पण ही अत्यंत गंभीर बाब आहे। माझी सरकारला या स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, हायस्कूलमध्ये या मुलींचा प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी विशेष तरतूद करा। या मुलींचं ब्रेन वॉश करायला पाहिजे। छोट्या छोट्या बालिका पळवून नेल्या जात आहेत आणि अजूनही त्या मुली फक्त 6 पैकी 2 मुली सापडल्याची माहिती परवा संध्याकाळी मला मिळाली। मी सातत्यानं पोलिसांच्या संपर्कात होतो। अध्यक्ष महोदय, ही मुली 16-17 वर्षाच्या मुली आहेत आणि आपण एवढा मोठा खर्च करतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर, विजिलन्सवर, फार काय काय घोषणा होता तिथे। या सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी या व्यवस्था आहेत का? या ठिकाणी या मुलींच्या संरक्षणासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का? गंभीर आहे ना अध्यक्ष महोदय। 6 मुली 15 दिवसात। मी मुंबईचं पण प्रकरण वाचलं। मुंबईमधून मुली, छोट्या छोट्या लहान मुली झालेल्या आहेत। अनेक महाराष्ट्रातील आहेत, ते मी आकडेवारी घेऊन आलो, पण मला स्थगनवर एवढा वेळ मला बोलता येणार नाही। अध्यक्ष महोदय, मी आज स्थगन देत असताना आपल्याला विनंती आहे की जर अशा पद्धतीनं या लहान बालिकेंचं अपहरण होऊन त्यांचा पत्ता लागत नसेल, मोबाईल बंद आहेत, मोबाईलवर ते ट्रॅप होत नाही आहेत, त्यांना शोधण्याचं काम चालू झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला यावर शासनाने गंभीरपणे निवेदन केलं पाहिजे। चौकशी करून तातडीने त्या मुलींचा शोध घेतला पाहिजे। महाराष्ट्रभर या मुलींच्या शोध मोहिमेसाठी मोहीम राबवली गेली पाहिजे, कारण ते पालक सगळे रडत आहेत, विवंचनेमध्ये आहेत। फार फार मोठा आघात त्या सगळ्या पालक वर्गावर आहे अध्यक्ष महोदय, आणि ते कळवणी करून रोज पोलीस स्टेशनला जाणं येणं त्यांचं सुरू आहे। पोलीसही प्रमाणात काही चौकशी करत असतील, मी त्यांना दोष देत नाही, पण या घटना ज्या घडत आहेत गंभीरपणे, याला कोण घेऊन गेलेत, कुठे नेलेत, जिवंत आहेत की नाही, त्यांच्याशी काय झालेलं आहे, कशासाठी नेलेत, कोणी पळवून नेलेत, हा फार गंभीर विषय या ठिकाणी आहे। आपल्याला विनंती आहे की सरकारने या संदर्भात चौकशी करावी, निवेदन करावं, या मुलींची शोध मोहिमेसाठी स्पेशल एक स्क्वॉड तयार करावं आणि शोध घेऊन त्या मुली कशा परत आणता येईल आणि जो कोणी घेऊन हे कृत्य केलं असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मी सरकारला अध्यक्ष महोदय या माध्यमातून करतो। अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आलाय। यामध्ये गारपीट झालंय। नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। रब्बी पिकाचं नुकसान झालंय। पहिला पाऊस आला, यानंतर फळबागांचं नुकसान झालं। पश्चिम मराठवाड्यातील काही जिल्हे बाधित झालेत, मराठवाड्यातील जिल्हे बाधित झालेत आणि हे प्रचंड कृषी मंत्री महोदय खरं तर ते जरी मदत पुनर्वसन विभागाच्याकडे असले तरी पंचनामेचे आदेश आपण देत आहे। मराठवाड्यातली स्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे। यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये 41 जनावरं दगावली, 2 माणसाचा जीव पण गेला आणि अजून खरं म्हणजे सरकार काय करतं याच्याकडे लक्ष नाही। आज एवढी मोठी हानी झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, हे सरकार काय फक्त त्या बंधूबाबाच्या चौकशीतच लागलं आहे? अशोक खरातच्या त्याच्यावर कोणाकोणाची वरात निघणार आहे तर होईल, पण किमान हे तरी करा ना। माझी विनंती आहे, आपण सूचना द्या। अजूनही त्यांच्या पंचनामेचे आदेश दिले गेले नाही। सर्व रब्बी पिकं उद्ध्वस्त झालीत मोठ्या प्रमाणात। माझ्या माहितीप्रमाणे आता 8400 हेक्टर आजच्या प्रस्तावांमध्ये, एक मिनिट वडेट्टीवार साहेब, आजच्या प्रस्तावांमध्ये हा शेतकरी विषयी संबंधित विषय असल्यामुळे मला वाटतं उत्तरात आपल्याला प्राप्त होऊ शकेल त्या संदर्भात ती माहिती, तेव्हा घेऊ। त्यामुळं उत्तर घ्यायची जबाबदारी माझी आहे, काळजी करू नका। ते तेवढं बरं आहे की किमान आमचा अंतिम आठवड्यात तरी आम्हाला न्याय मिळेल, नाहीतर पाहतोय आम्ही, आमचे फुकटच गेले दिवस। आता मी रेकॉर्डवर आणू की नाही, तुमच्या आदेशाप्रमाणे आणलाय ते अध्यक्ष महोदय, पण हे सगळं गंभीर आहे। दुसऱ्यांदा झालेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। तुम्ही कर्जमाफी देऊन काही होणार नाही आहे, याचे पंचनामे तातडीनं केले पाहिजेत या सगळ्या जिल्ह्यातील, आणि त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजेत, अशा सूचना, निर्देश द्यावं। उत्तरात बघूया काय येतं आणि खरं म्हणा निवेदन, आणि आपण याच्यासाठी पंचनामेच मागतोय, पंचनामे करण्याचे निर्देश द्या म्हणा, आणि मंत्री महोदयांनी त्यांनी हो म्हटलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आपल्या माहितीसाठी आपल्याला माहिती आहे की मागच्या
आदरणीय खोतकर साहेबांनी वडेट्टीवार साहेबांनी जे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईविषयी किंवा ज्या पिकामुळे जे पिकांचं नुकसान झालं याविषयी जे गारपीट आणि अतिवृष्टी जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं याविषयी मी सभागृहामध्ये जी माहिती दिली ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय ही खरी आहे की मागच्या 15 दिवसापासून या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळं पिकांचं फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या गारपिटीमुळं अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालं, ज्या पिकांचं नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं, त्या पिकांच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी सर्वांनी आम्ही पण सूचना दिलेल्या आहेत. कृषी विभाग आणि महसूल विभाग एकत्रित जिथं जिथं नुकसान झाले त्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे हे आत्ता नुकसान भरपाई सुरू आहेत. या बाबतीमध्ये मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सदस्यांनी शेतकऱ्यांनी एकच हे करतो की निश्चित प्रकारे ज्याचं या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्या सर्व शेतपिकांचे पंचनामे केले जातील आणि त्यांना मदत ही शासनाच्या वतीने दिली जाईल.